नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विविध उपक्रम राबवित साजरी. ठाण्यात पालिकेच्या तरण तलावात पोहायला येणाऱ्यांची सुरक्षा राम भरोसे. मुलुंडमधील समर्पण चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न. ज्ञानाचा धनवान तू, ज्ञानाचा धनवान तू, बाबा भीमा महान तू, बोलभूमी हा जय भीम, दीन गरिबांचा भगवान तू, बलशाली विद्वान 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 तू. जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीरांची जयंती मुलुंडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांचा जन्मदिवस मुलुंडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलुंड पश्चिमेच्या सर्वोदयनगर स्थित जैन मंदिर परिसरात या निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलुंड परिसरातील हजारो जैन बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या प्रसंगी भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात मुलुंड सर्वोदयनगर देरासर ते जवेर रोड तसेच वर्धमान नगर या परिसरातून ही रॅली काढण्यात आली. मुलुंड जैन महासंघाद्वारे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड जैन महासंघाचे अध्यक्ष दीपक गोसर यांच्या मार्गदर्शनाखाली महावीर जयंती निमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान महावीरांच्या सुवर्णमूर्तीचीही मोठ्या गाजावाजात मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी बायाबाई मूलचंद गोसर यांच्यातर्फे जैन बांधवांसाठी महाभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोडावडेसह सागर सगळेकर, S9 न्यूज, मुंबई. कन्झ्युमर शॉपीच्या वतीने ठाण्यात 5 दिवसीय भव्य ग्राहक पेठेचे आयोजन. खरेदी म्हटलं की विविध गोष्टींचा समावेश असतो. या सर्व गोष्टी एका छताखाली असल्यास ग्राहकांना खरेदी करणं अतिशय सोपे आणि सोयीस्कर ठरते. कन्झ्युमर शॉपी असाच काही ट्रेड घेऊन ग्राहकांच्या भेटीस आले आहे. यामध्ये मोठमोठ्या कंपन्यातील प्रोडक्ट्स, उद्योजक, लघु उद्योजक आणि सामाजिक संस्था उत्पादनाचा समावेश आहे. या भव्य ग्राहक पेठेत नामांकित कंपन्यांची सौंदर्य प्रसाधनाची उत्पादने, स्वयंपाकगृहातील उपयोगी साधने, स्वच्छता सामग्री, विविध प्रकारचे मसाले, झटपट तयार करता येणारे फूड प्रोडक्ट, विविध प्रकारचे अलंकार, ढाका कॉटन साड्या, गतिमंद मुलांनी बनवलेल्या शोभेच्या वस्तू, मल्टीपर्पज स्कार्फ यांसह विविध प्रकारचे लघु उद्योजकांचे स्टॉल्स प्रदर्शनात उभारण्यात आले आहे. ठाण्यात कन्झ्युमर शॉपीचे 15वे वर्ष असून एकूण 100 स्टॉलचा यामध्ये समावेश आहे. ठाण्यातील ग्राहकही मोठ्या उत्सुकतेने येथे खरेदीकरिता येत असल्याचे येथील गर्दीवरून दिसून आले. ठाण्यातील श्रीराम विद्यालयाच्या पटांगणात 11 ते 15 एप्रिल दरम्यान ही ग्राहक पेठ भरविली जाणार आहे. तर मोठ्या कंपन्यांकडून ते लघु उद्योजकांना व्यवसायाची संधी देण्याच्या उद्देशाने ही ग्राहक पेठ आयोजित केली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. ठाण्यामध्ये सुद्धा आता 15वं वर्ष हे एक्झिबिशनचं आहे. याच वास्तूमध्ये दरवर्षी एप्रिलमध्ये आपण येतो, परीक्षा संपल्यावर येतो, म्हणजे ठराविक वेळेला ठराविक ठिकाणी आपण प्रदर्शनं भरवतो. आता याच्या पाठीमागचा कन्सेप्ट असा, 25 वर्षापूर्वी जेव्हा मी स्वतः लघुउद्योजक होते तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, मार्केटिंग इज अ बिग जॉब. आणि मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला एक व्यासपीठाची गरज आहे. पण जेव्हा आम्ही म्हटलं की लहान उद्योजकांनी एकत्र यावं तेव्हा कुठलीही नाटकं करता येतात, परंतु पैशाची नाटकं करता येत नाहीत. आणि म्हणून मोठ्या कंपन्यांचा सहभाग, नंतर लघु उद्योजकांना आम्ही कमी रेटनी म्हणजे कन्सेशनल रेटनी स्टॉल्स उपलब्ध करून देतो. आणि ज्या NGOज आहेत ज्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना आम्ही विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देतो. त्यामुळे ह्या तीनही लोकांना एकाच छताखाली बाजारपेठ मिळवायला मदत करण्यात येते. आणि बेसिकली हे गुण्यागोविंदांनी पुरुषांपासून महिलांपर्यंत, गाड्यांपासनं चहापर्यंत सर्वच प्रॉडक्ट्स एकाच छताखाली तुम्हाला मिळू शकतात. आणि सातत्याने ठरलेले तारखा त्याच असतात. म्हणजे एप्रिलमध्ये ठाणे असणारच असणार. ऑगस्टमध्ये दिवाळीपूर्व आम्ही दरवर्षी न चुकता दादर, विलेपार्ले, ठाणे ॲट अ टाईम 3 ऑगस्टमध्ये गणपतीपूर्व आम्ही दादर, विलेपार्ले, ठाणे ॲट अ टाईम 3 किंवा 4 प्रदर्शनं करणारे आम्ही एकमेव आहोत. ठाण्यामध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे. 11 तारखेपासून 11 एप्रिल ते 15 एप्रिल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 10 ते 10 पर्यंत पूर्ण दिवसभर प्रदर्शन असतं. आणि हे विनामूल्य असतं. क्रेडिट कार्ड फॅसिलिटी इथे आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बाजारपेठेसाठी आणि डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर मिळेल. इथे ज्या कंपन्यांचा सहभाग आहे त्या डायरेक्ट कंपन्या आहेत. इथे कुठलाही मधला अडता नाही.
त्यामुळे इथे जे प्रॉडक्ट्स मिळतात ते नक्कीच विश्वासार्ह असतात, क्वालिटी चांगली असते आणि उत्तम दर्जा असूनही त्यांची किंमत वाजवी असते, हे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या तरण तलावामधील कोचला इलेक्शनची ड्युटी, तलावात पोहण्या करता येणाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे. ठाणे शहरात महानगरपालिकेची 2 तलावं उपलब्ध आहेत. या तलावांमध्ये पोहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता एकूण 15 कोच, तर लोकसभा निवडणुकीकरता जनजागृती करण्याबाबत यंदा निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांनाही विशेष कामं सोपवण्यात आली आहेत. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्याकरिता जाहिरातबाजींसह मतदानाच्या स्लिप पोहोचवण्याचे काम पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलं आहे. यामध्ये पालिकेच्या तरण तलावातील कोचचा सहभागही करण्यात आला आहे. उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने मुलांच्या विरंगुळ्याकरता आणि सुरक्षेकरता पालक आपल्या मुलांना स्विमिंग करिता पाठवतात. ठाण्यात तलावपाली येथे कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव, तर कळव्यात कैलासवासी यशवंत रामासाळवी असे 2 तरण तलाव अस्तित्वात आहेत. तरण तलावामध्ये 2000 लोक सरावाकरिता येत आहेत. यामध्ये शाळकरी लहान मुलांचाही समावेश आहे. मात्र तरण तलावात सध्या पुरेसे कोच उपलब्ध नसून पोहणाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून आले. तरण तलावातील 15 पैकी 10 मार्गदर्शकांना इलेक्शनची कामे लावल्याने 5 कोच कार्यरत आहेत. दोन्ही तरण तलावाच्या दृष्टिकोनाने 5 कोच हे मार्गदर्शन आणि सुरक्षेकरिता अपुरे पडत असल्याचे येथील कोचचे म्हणणे आहे. ते सकाळी ड्युटी सकाळी 6 पासून चालू होते, सकाळी 6 ते 10, दुपारी 3 ते 8. आणि ही ड्युटी सोडून परत मधल्या कामात त्यांना हे होत नाही, इलेक्शनची कामं, समजलं. तर इथे मास्टर कमी झाले का मग पंचायत होते माझ्या शिकवायची लोकांना. पाण्यात शिकवायला कोणी नसलं तर पालक बोंब मारतात आणि कंप्लेंट करतात काही ते शिकवायला मास्टर नाहीत कोणी म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली का इथल्या स्टाफला तुम्ही काढू नका. ऑफिसमधल्या स्टाफ आणि इथल्या ह्याच्यामध्ये पुष्कळ फरक येतो ना. ऑफिसमधलं काय काम पडलं तर एवढं काय सफर होत नाही, दुसरं कोणी करतो, पण हा टेक्निकल जॉब आहे. तर पालकही मोठ्या विश्वासाने आपल्या पाल्यांना पोहण्याची कला शिकवण्याकरता पाठवतात. मात्र प्रत्यक्षात सध्या येथे मार्गदर्शनाचा आणि सुरक्षा रक्षकांचा तुटवडा भासत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. माझी मुलगी इथे स्विमिंगला येते, तर तिथे लक्ष द्यायला म्हणजे आता इलेक्शनच्या ड्युटीमुळं ते आतमध्ये कोण सर वगैरे शिकवायला अवेलेबल नसतात, त्याच्यामुळे ही गैरसोय होते. तर पालिकेने याबद्दल काहीतरी योजना करायला हवी. कर्मचाऱ्यांची जरा काय ड्युटी लावायला हवी वेळेवरती, तर ते जरा फॅसिलिटीज म्हणजे इलेक्शन ड्युट्या त्यांच्या कॅन्सल झाल्या तर म्हणजे मुलांकडे, लहान मुलांकडे लक्ष देता येईल. तर निवडणूक आयोगाने पोहणा करता येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता निदान कोचची तरी निवडणुकीच्या कामातून सुटका करावी अशी मागणी सध्या केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. सिंधी नववर्षाच्या निमित्ताने मुलुंडमध्ये भारतीय सिंधू सभेतर्फे सिंधी ऑर्केस्ट्राचे आयोजन. मुलुंड कॉलनीमधील गुरु गोविंद सिंग म्युनिसिपल हायस्कूलमध्ये भारतीय सिंधू सभा मुलुंडतर्फे सिंधी गाण्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सिंधी भाषिकांच्या नववर्षाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सर्व सिंधी भाषिकांनी भगवान झुलेलाल यांची मनोभावे पूजा करत कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात सिंधी भाषिक गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. अनेक प्रसिद्ध सिंधी गाणी गात गायकांनी उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. वतन का दूर आया दर बदर आया बदनसीब आया किसो अच्छा चमक आया कदे भी खुश नसीब आया सजन जी जी धिकारे तो सजन जी जी धिकारे तो माती दियो ने जय करीब आया व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळेसाठी अल्पशा विश्रांतीची.
अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. ए चल, चला चला. काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना. आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. खासदार संजय दिना पाटील यांना उत्तर भारतीयांचा एकमुखी पाठिंबा. खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर भारतीय प्रकोष्ठ आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने मुलुंड कॉलनी येथील सचखंड दरबार येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ करण्यात आले होते. उत्तर भारतीय प्रकोष्ठ मुलुंडतर्फे सर्व उत्तर भारतीय मतदारांनी खासदार संजय दिना पाटील यांना पुन्हा एकदा खासदारपदी निवडून देण्याचा निश्चय केला. या कार्यक्रमात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट महादेव शेलार प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर हल्ला करीत काँग्रेस शासनाने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले. खासदार संजय दिना पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत उत्तर भारतीय प्रकोष्ठने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत पुन्हा निवडून आल्यावर मुलुंडकरांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांसह अभिवादन करीत साजरी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 123वी जयंती. संविधानाचे शिल्पकार, करोडो दलितांचे मुक्तदाते असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र, समता आणि बंधुता या 3 शब्दात डॉक्टर आंबेडकरांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. तत्वज्ञानाची मुळे ही धर्मातच आहेत तर राज्यशास्त्रात नाहीत, अशी त्यांची ठाम भूमिका होती. बंधुता आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव आहे, अशी त्यांची धारणा. हजारो दलित बांधवांसह बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी बौद्ध तत्वज्ञानाचा मूलगामी अभ्यासही त्यांनी केला. आज या महामानवाची 123वी जयंती ठिकठिकाणी साजरी केली जाते. तलावपाली येथे शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी इतर कार्यकर्तेही येथे उपस्थित होते. तर नंदकुमार मोरे यांनी आंबेडकरांच्या जयंतीप्रती आपले मनोगतही S9शी बोलताना व्यक्त केले. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध आज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठाणे शहरात काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीने साजरी होत आहे. आज ठाणे शहरातच नव्हे पूर्ण देशात, सर्व जगभर बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गडकरी रंगायतन येथे बसपाचे सुनील खांबे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून गाणी सादर करीत डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या जीवनावर एक प्रकाशझोत टाकण्यात आला. अनेक कलाकारांनी येथे गाणीही सादर केली. दलित समाजातील नागरिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 16 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करीत असल्याचे बसपाचे सुनील खांबे यांनी म्हटले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 123वी जयंती आहे आणि आम्ही गेले या शहरामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये गेले 13-14 वर्ष आम्ही ही जयंती साजरी करीत आहोत आणि अतिशय हळूहळू का होईना पण उत्सवपूर्ण वातावरणामध्ये हा जयंती साजरी करण्यामागे एकच उद्देश आहे की या देशामध्ये जे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत महापुरुषांनी जो विचार दिलेला आहे, म्हणजे महापुरुषांच्या जयंत्या साजरा करणं किंवा त्यांच्या स्मारकाचं स्मरण करणं हे म्हणजे त्यांच्या विचारांचं स्मरण आहे. आधुनिक भारतामध्ये त्यांचे विचार आजही आपल्या उपयोगात येत आहे आणि पुढील हजारो वर्षामध्ये ती विचारधारा मानवी उद्धाराची आहेत, मानवी संरक्षणाची आहेत, मानवी कल्याणाची आहेत.
तर ते विचार हे अतिशय म्हणजे देशाला उपयोगात येणार आहे, त्यामुळे त्यांचं स्मरण व्हावं हाच एक आमचा एकमेव उद्देश असतो आणि त्या उद्देशाने आम्ही उत्सवपूर्ण वातावरणामध्ये आज गडकरी रंगायतांमध्ये आम्ही संगीताच्या माध्यमातून बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. समर्पण चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहसंमेलन 2014चा सोहळा मुलुंड हायस्कूलच्या सभागृहात संपन्न. मुलुंडमधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समर्पण चॅरिटेबल ट्रस्टचे वार्षिक स्नेहसंमेलन मुलुंड हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात जगदीश शेट्टी, राकेश शेट्टी तसेच सुहास आळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात समर्पण चॅरिटेबल ट्रस्टच्या बाल कार्यकर्त्यांनी नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली, तर विविध मान्यवरांनी भाषण करीत समर्पण चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तर समर्पण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कन्हैयालाल गुप्ता यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती S9शी बोलताना दिली. समर्पण चैरिटेबल ट्रस्ट जनसेवा के लिए समर्पित है. समर्पण चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से हम हमेशा दीन दुखियों के लिए सेवा करते रहते हैं. चाहे मोतियाबिंद की बात हो, चाहे कैंसर पीड़ित की बात हो, चाहे वृक्षारोपण की बात हो, समय समय पर लोगों के लिए काम करना लोगों के लिए परोपकार मनुष्य के जीवन का मुख्य उद्देश्य होता है. इसलिए मनुष्य के जीवन जीने का वही तभी सार्थक होता है जब वो दूसरों के लिए जिंदगी जी. आज हमारे समर्पण चैरिटेबल ट्रस्ट ने एक विचार किया, मैं उसको रिपीट करना नहीं चाहता, योग्य व्यक्ति कौन है, इस व्यक्ति को चुनना चाहिए. भारतीय जनता पार्टी का जो सांसद है कि मतदान आप जरूर कीजिए, एक राष्ट्रीय पर्व की तरह आप इसे साझा कीजिए. क्योंकि मतदान करना आपका हक है. 5 साल में मुझे लोगों ने बताया सही उपयोग करें और सही समय पर सही व्यक्ति का चयन करें. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह कौस्तुभ दरवेज, S9 न्यूज, मुंबई. ठाण्यातील महायुतीचे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांनी प्रचार रॅलीतून समतानगर, वर्तकनगर परिसरातील नागरिकांची घेतली भेट. ठाण्यात महायुतीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या प्रचार रॅलीची धूमधडाक्यात सुरुवात केली. आज वर्तकनगर, समतानगर, भीमनगर परिसरात राजन विचारेंच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये महिलांसह इतर सेना कार्यकर्त्यांचा सहभाग होता. तर महापौर हरिश्चंद्र पाटील, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांचीही उपस्थिती लाभली. रॅलीमध्ये प्रचार रथासह शिवसेनेची विविध गाणी लावीत परिसरातून प्रचार करण्यात आला. त्याचबरोबर मतदारांना शिवसैनिकांच्या माध्यमातून घोषणाबाजी करीत शिवसेनेला मत देण्याचे आवाहनही केले गेले. तर नरेंद्र मोदीच्या माध्यमातून देशाचे रूप पालटण्याबाबतचे आश्वासन मतदारांना या प्रचार रॅलीतून दिले जात होते. समतानगर, भीमनगर, वर्तकनगर अशा परिसरातून आतिषबाजी करत आमदार राजन विचारेंची प्रचार रॅली संपन्न झाली. प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना विजयी कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळेसाठी अल्पशा विश्रांतीची. अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. ए चल, चला चला. काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना. आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग.
कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील हाजुरी परिसरात पोलिओमुक्त अभियानात सक्रिय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 26 मार्च 2014 रोजी भारताला पोलिओमुक्त राष्ट्र घोषित करण्यात आले. यासाठी विविध सामाजिक संस्थांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ठाण्यातील हजुरी परिसरात अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मानस हेल्थ केअर सेंटरच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात पोलिओ निर्मूलनात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या अंगणवाडी सेविकांना, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, परिचारिकांना, डॉक्टरांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात जागतिक आरोग्य परिषदेचे सल्लागार डॉक्टर जळगावकर, डॉक्टर नितीन शेवडे, डॉक्टर स्वाती कदम आणि डॉक्टर समीरा भारती आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात 40 कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पोलिओ निर्मूलनात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या रोटरी क्लब ठाणे शाखेलाही गौरविण्यात आले. 2014 मध्ये भारत पोलिओ मुक्त झाला. यामागे अनेक संस्थांचा सहभाग आहे, तर त्यांच्या मदतीशिवाय हे कार्य अपूर्ण होते, असे जागतिक आरोग्य परिषदेचे सल्लागार डॉक्टर जळगावकर यांनी S9शी बोलताना सांगितले. पोलिओ इरॅडिकेशन मध्ये आमच्या WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जो रोल होता, त्याच्यामध्ये बेसिकली मॉनिटरिंग, ट्रेनिंग आणि बेसिकली ट्रेन करणं, बाकीचं गव्हर्नमेंट सिस्टीमला सपोर्ट करणं हा मेन रोल होता. त्याचबरोबर आयडेंटिफाईंग गॅप्स टू डू द इम्प्रूव्हमेंट इन द एरिया हा एक महत्त्वाचा रोल होता. आणि डुईंग द इनोव्हेशन्स, म्हणजे ज्या वेळेला त्या प्रोग्राममध्ये अशी शिथिलता येत होती, त्या वेळेला तिथे एक नाविन्य आणून त्या प्रोग्रामला इम्प्रूव्हमेंट करून त्या तेथील बालकांना सगळ्यांना पोलिओचे डोस मिळतील याची काळजी घेतली गेली होती. हा कार्यक्रम 1995 सालाला पहिल्यांदा सुरुवात झाली आणि त्याच्या वेळेला फक्त बूथवर मुलांना इम्युनायझेशन दिलं जात होतं. त्याच्यानंतर 1998-99 सालापासून मग घरोघरी जाण्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर पण बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्हमेंट होत गेल्या. त्यानंतर त्या एरियातील सगळे लोक जे काम करणारे जे लोक होते, व्हॉलंटियर्स होते, त्यांचं ट्रेनिंग असेल, त्याचबरोबर मेडिकल ऑफिसर, आपल्या सुपरवायझर्स यांचं ट्रेनिंग असेल, तर त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊन आम्हाला तिथे इम्प्रूव्हमेंट करावं लागत होतं. नॅचरली जे लोक ह्यामध्ये काम करत होते त्यांचं ॲप्रिशिएशन करणं प्रत्येक वेळेला आणि त्यांच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होईल याची काळजी घेणं. त्याचबरोबर ज्याचं जे काम आहे त्याच्या कामाबद्दल त्यांचं फीडबॅक देणं, म्हणजे त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी असतील त्यांनी ज्या केल्या असतील तर त्याबद्दल सांगणं, त्यांचं ॲप्रिशिएशन करणं. त्याचबरोबर कुठे इम्प्रूव्हमेंट करायची असेल त्या एरियामध्ये तर ते सांगणं आणि जेणेकरून त्या एरियातील सगळीच्या सगळी मुलं, म्हणजे आपण 100% म्हणतो पण आम्ही म्हणतो सगळीच्या सगळ्या मुलांना आपल्याला तिथे इम्युनायझेशन होईल याची आम्ही काळजी घेत होतो. प्राची मुळे, S9 न्यूज ठाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 123वी जयंतीनिमित्त मुलुंड परिसरात मध्यरात्रीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 123व्या जयंतीनिमित्ताने मुलुंडच्या विविध विभागात मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच कार्यक्रमांची सुरुवात झाली. रात्री 12चे ठोके पडताच सर्व आंबेडकर भक्तांनी फटाके वाजवत आणि ढोल ताशांच्या गजरात बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. डम्पिंग रोड परिसरात सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जमून बुद्धवंदना म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करताना त्यांच्या 2 प्रमुख भूमिकांची आणि योगदानाची नेहमीच चर्चा होते. एक म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेले काम आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी त्यांनी केलेली शर्त. आज या महान लोकनेत्याची 123वी जयंती संपूर्ण देशात साजरी करण्यात येत आहे. मुलुंडमध्ये विविध ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात येत आहे. मुलुंड कॉलनी, आदर्श गृहनिर्माण सोसायटी तसेच आदर्श महिला मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले. तसेच आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर मंडळातर्फे 123 किलो बुंदी आणि शीतपेयाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आदर्श महिला मंडळाच्या खजिनदार शोभा मेश्राम यांनी S9शी बोलताना दिली. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आणि आपल्या आदर्श महिला मंडळाच्या तुरुने आज 123वी जयंती महिला मंडळाच्या तुरुने आम्ही साजरी करत आहोत. आज 14 एप्रिल 98 वार्डतर्फे
अमरनगरवरून जी 14 एप्रिलची मिरवणूक येणार आहे त्यांच्यासाठी आदर्श महिला मंडळ यांच्या तुरुनी स्वागत करणार आहे आणि जे आमच्याकडे शेवबुंदी वगैरे ते वाटप करणार आहे त्यांना आमच्या आदर्श मंडळाच्या तुरुने. आरपीआयचे वॉर्ड क्रमांक 99चे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी S9शी संवाद साधत आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 123व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांस रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे, जे कार्य आहे ते युवा पिढीनं इतरांनी जोमाने पुढं न्यावं अशी एक अपेक्षा याच्यातून व्यक्त करतो. आज या विभागामध्ये विविध प्रकारे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे. काही ठिकाणी रक्तदान शिबिर, काही ठिकाणी लाडू वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि सायंकाळी मिरवणूक या वार्डामधून आयोजित करण्यात आलेली आहे. असे विविध प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विभागाविभागातून उत्सुक लोक येतात आणि मिरवणुकीमध्ये सामील होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. श्री अपंग स्वाभिमान संस्थेच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रक्तदान शिबिराचे आयोजन. श्री अपंग स्वाभिमान संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ आणि जीवनदान मानले जाते, तर महामानवाच्या जयंतीनिमित्त हा सामाजिक उपक्रम अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी राबविला. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रक्तदानाबाबत जागृती करीत नागरिकही या उपक्रमात सहभागी झाले. नवजीवन ब्लड बँकच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रक्तदात्याची नोंदणी तपासणी येथील नवजीवन बँकेच्या सदस्यांकडून केली जात होती. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याकारणाने नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी या उपक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. संस्था आहे श्री अपंग स्वाभिमान संस्था. या अपंग लोकांना रक्तासाठी कोणत्याही प्रकारची मदत करते. आमचा ध्येय आहे की जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करायचं आणि हे कॅम्प आहे ते दरवर्षी असतो बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणि आता हे 5 वाजेपर्यंत चालू राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोडावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विविध उपक्रम राबवित साजरी. ठाण्यात पालिकेच्या तरण तलावात पोहायला येणाऱ्यांची सुरक्षा राम भरोसे. मुलुंडमधील समर्पण चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.